हॅलो माय डिअर स्टुडंट, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. In the previous video section we were discussed about the concept of the operon, lac operon, exact its mechanism. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण प्रीवियस व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहिलेल्या आहेत. टुडे we are going to discussing about the role of the lactose. लॅक ओपेरॉन मध्ये लॅक्टोजचा रोल काय होता? लेट्स स्टार्ट. तर आता काही लॅक्टोजचे काही मॉलिक्युल्स आहेत आणि ते लॅक्टोजचे मॉलिक्यूल इथं म्हणल्या बोलल्याप्रमाणे अ फ्यू मॉलिक्यूल ऑफ द लॅक्टोज एंटर इनटू द सेल बाय एन्झाइम परमिएज. बघा, आपण ZYA, these are the three structural gene which is transcribed and produces the favorable atmosphere for the digestion of lactose. लॅक्टोजच्या डायजेशन साठी त्यांनी एक फेवरेबल ऍटमॉस्फिअर तयार केलं ZYA जीन. ठीक आहे. मग त्या ZYA जीन पैकी आपल्याला एका जीनने परमिएज नावाचा एन्झाइम तयार केलेला होता, वाय एन्झाइम. ओके बेटा, तर वाय एन्झाइम न बोललो वाय जीन. आपल्याकडे जे स्ट्रक्चरल जीन होते तीन, त्यापैकी जो वाय structural gene होता, that Y structural gene can able to produce the permease, and that permease can give the entry to the lactose into the cell. लॅक्टोज ला सेल मध्ये एंट्री देण्याचं काम ते करत होते. त्यानंतर स्मॉल अमाउंट ऑफ दिस एन्झाइम प्रेझेंट इवन व्हेन लॅक ओपेरॉन इज स्विच्ड ऑफ. आता हा, तर स्मॉल अमाउंट ऑफ दिस एन्झाइम, या एन्झाइम काही प्रमाणामध्ये ओपेरॉन स्विच ऑफ झाला तरीही तो प्रेझेंट असतो. ओपेरॉन स्विच ऑफ झाला तरीही स्मॉल अमाउंट मध्ये हा एन्झाइम जो आहे तो प्रेझेंट असतो. ओके. त्यानंतर बेटा a few molecule of lactose, तर या ठिकाणी काही मॉलिक्युल्स जे आहेत, फ्यू मॉलिक्यूल ऑफ लॅक्टोज. आता लॅक्टोजचे थोडे मॉलिक्युल्स आहेत, ऍक्ट ऍज अ इंड्युसर. जनरली आपण लॅक्टोजलाच इंड्युसर असं म्हणलो होतो, पण फ्यू मॉलिक्युल्स प्रेझेंट इन द कल्चर मीडियम ऍक्ट ऍज अ इंड्युसर and they bind to the repressor. Repressor काय? Repressor is the protein produced by the regulatory gene. रेग्युलेटरी जीन न प्रोड्यूस केलेला एक प्रोटीन आहे ज्याला रिप्रेसर प्रोटीन म्हणतो. त्या रिप्रेसर प्रोटीनला इंड्युसर जो लॅक्टोज आहे तो बाइंड होतो. कोण कोणाला? रिप्रेसरला इंड्युसर. इंड्युसर म्हणजे कोण? लॅक्टोज. रिप्रेसर म्हणजे कोण? प्रोटीन. दे आर बाइंड टू इच अदर. मग काय झालं? रिप्रेसर इंड्युसर कॉम्प्लेक्स फेल टू जॉइन द ऑपरेटर. मग आता त्याला इनर्ट करून टाकलं, आता फंक्शनलेस करून टाकलं. कुणाला? त्या प्रोटीनला. आणि रिप्रेसर इंड्युसर कॉम्प्लेक्स जो आहे तो आता ऑपरेटर जीनला जॉईन होणार नाही, विच इज देन टर्न ऑन. आणि हा जाऊन तिथं जॉईन झाला नाही, याचाच अर्थ असा झाला की ऑपरेटर जीन इज देन टर्न ऑन. In the previous video lecture, we should clearly understood that when the repressor protein bind to the operator region, then operator is switched off, and then the further transcription of ZYA genes is not takes place. But when small molecule or a few amount of the molecule of the lactose bind to the repressor protein, that protein fails to join or attach to the operator region.
ड्यू टू विच ऑपरेटर कॅन नॉट ब्लॉक अँड ऑपरेटर बिगिन्स द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन ऑफ ZYA. कळलं? मग ट्रान्सक्रिप्शन सुरू. कारण रिप्रेसर प्रोटीनच जाऊन त्यांना बंद करत होता ना ऑपरेटरला. आता ऑपरेटरला बंद करण्याची गरज नाही. रिप्रेसर प्रोटीन कॅन नॉट एबल टू रीच ॲट द ऑपरेटर जीन. ऑपरेटर जीन पर्यंत पोहोचूच शकत नाही. का? कारण त्याला इथंच डिस्ट्रॉय केलेलं आहे. कुणी डिस्ट्रॉय केलं? तर ह्या आपल्या इंड्युसरनं म्हणजे लॅक्टोजनं. डोक्यात घ्या. चलो, स्ट्रक्चरल जीन प्रोड्यूस ऑल द एन्झाईम. मग आता स्ट्रक्चरल जीन काय केले? ते सगळे एन्झाईम तयार केले. कोणकोणते पाहिजे होते? 3 enzymes are necessary for the digestion of lactose. For example, first one is a beta galactosidase, second one is the beta permease, and third one is the trans acetylase. एक गोष्ट लक्षात घ्या, त्या स्ट्रक्चरल जीनचं ट्रान्सक्रिप्शन झाल्याशिवाय आपल्याला प्रोटीन मिळणार नाही, म्हणजे mRNA तयार होणार नाही. mRNA तयार झाला नाही तर त्याचं ट्रान्सलेशन होणार नाही. ट्रान्सलेशन नाही झालं तर आपल्याला प्रोटीन मिळणार नाही, आणि प्रोटीन नाही मिळाला तर तिथं एन्झाईम, जो प्रोटीनच एन्झाईम म्हणून काम करतो, तो एन्झाईम तयार झालेला दिसणार नाही. म्हणून ट्रान्सक्रिप्शन, mRNA फॉर्मेशन, ट्रान्सलेशन, protein formation, and the protein act as a enzyme for the digestion of that lactose. Thus, lactose act as an inducer of its own breakdown. लॅक्टोजच इंड्युसर बनलाय स्वतःच ब्रेकडाऊन करायला. लॅक्टोज ओन बिकम इंड्युसर फॉर इट्स ब्रेकडाऊन. त्याच्याच ब्रेकडाऊन साठी तोच इंड्युसर बनलाय. आणि वेन लॅक्टोज ऑन द हायड्रोलायसिस प्रोड्युसेस ग्लुकोज अँड गॅलेक्टोज, आपण माहिती आहे. अँड देन त्यापासून मिळालेला जो ग्लुकोज आहे, दॅट ग्लुकोज इज युटिलाइज्ड बाय द सेल फॉर इट्स एनर्जी सोर्स. किती सोपं. म्हणून सगळा खेळ कुणाकडे आहे? रिप्रेसर कडे आहे अँड द ऑपरेटर कडे आहे. म्हणून नीट कन्सेप्ट लक्षात येणं गरजेचं. वेन इंड्युसर लेवल फॉल्स, इंड्युसर लेवल कुणाचं? लॅक्टोजचं लेवल फॉल्स होतं, कमी होतं. द ऑपरेटर इज ब्लॉक्ड. आता ऑपरेटर ब्लॉक झाला अगेन बाय द रिप्रेसर. मग कुणी ब्लॉक केला? अरे ऑपरेटरला स्विच ऑन करणारा आणि स्विच ऑफ करणारा रिप्रेसर प्रोटीनच आहे. प्रोटीन ऑपरेटरला बाइंड झाला की प्रोटीन ऑपरेटरला बाइंड जर झाला तर ब्लॉक होणार ऑपरेटर, आणि नाही झाला तर स्विच ऑन होणार आणि स्विच ऑफ होणार. सो द स्ट्रक्चरल जीन आर रिप्रेस्ड ऑर इनएक्टिवेटेड अगेन. आणि मग हा जो स्ट्रक्चरल जीन आहे तो पुन्हा रिप्रेस केला जातो किंवा इनएक्टिवेटेड केला जातो. ठीक आहे बेटा. आणि त्यानंतर मग हे जे आपल्याला दिसतं ते हे काय आहे? काही नाही, हे निगेटिव्ह फीडबॅक आहे. निगेटिव्ह कसा? निगेटिव्ह, जर समजा इंड्युसर लेवल वाढलं तर ऑपरेटर स्विच ऑन, इंड्युसर लेवल कमी झालं तर ऑपरेटर स्विच ऑफ. मग हे निगेटिव्ह फीडबॅक ह्यालाच तर म्हणतात. ठीक आहे. चलो, आता जायचं पुढे जिनोमिकची चर्चा करायला बेटा. जिनोमिक हे पूर्ण थेरॉटिकल आहे आताचा पार्ट. याच्यामध्ये असं काही फारसं हे नाही, पण थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. द टर्म जिनोम इंट्रोड्युस्ड बाय द एच विंकलर 1920. एच विंकलर नावाच्या शास्त्रज्ञाने 1920 मध्ये जिनोम नावाची टर्म फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केलेली आहे. जिनोम काय आहे? दी एंटायर जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन प्रेझेंट. आता हे वेगवेगळ्या पुस्तकात वेगळी वेगळी डेफिनेशन आहे, तर आज आपल्याला स्टेट बोर्ड बुक मध्ये ही व्याख्या आहे. दी टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम. एखादा ऑर्गॅनिझम आहे, त्याच्या हॅप्लॉइड सेट मध्ये टोटल नंबर ऑफ द जीन्स किती आहेत? टोटल नंबर ऑफ द जीन्स किती आहेत? तर त्याला आपण म्हणायचं आहे जिनोम. जिनोम काय? वन्स अगेन,
टोटल जेनेटिक मटेरियल. संपलं बेटा, 3च वर्ड, 3 वर्ड इज सफिशियंट फॉर अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट ऑफ जिनोम. Total genetic constitution of an organism is known as the genome. Alternately, it is a complete copy of genetic information, ज्याला DNA म्हणू, or one complete set of the chromosome, किंवा एक complete set of the chromosome, गुणसूत्राचा एक संच, नसेल तर कंप्लीट कॉपी ऑफ जनरेशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. याला म्हणायचंय मुलांना आणि मुलींना आपल्याला जिनोम. हे मोनोप्लॉइड असतील किंवा त्याला दुसरं नाव हॅप्लॉइड ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमच्या हॅप्लॉइड सेलमध्ये असलेले जे काही नंबर ऑफ क्रोमोसोम्स आहेत, जेवढं काही, तर त्याला सुद्धा आपण जिनोम्स असे म्हणतो. त्यानंतर द टर्म जिनोमिक्स. आता दुसरी टर्म, जिनोम बद्दल बोललो, आता कुणी टर्म केली आणि त्याचे डेफिनेशन काय होते, ह्या दोन गोष्टी छान लक्षात घ्या. सीईटी मध्ये ह्याच्या बाहेरचं काही नाही येणार. आणि धिस सिलेबस इज डेफिनेटली हेल्पिंग यू मोर टू अंडरस्टँड द नीट. नेहमी सांगतोय आपल्याला की प्लीज कम्पेअर द बोथ सिलेबस टुगेदर. यू शुड डेफिनेटली अंडरस्टँड मोर दॅन 80% दीज सिलेबस आर इक्वल. चलो. The term genomics coined by T.H. Roderick नावाच्या शास्त्रज्ञानं 1896 ला. But is there any change in the genomics and genome? जिनोम आणि जिनोमिक्स मध्ये काही बदल आहे का? नक्कीच आहे. चला, काय आहे? जिनोमिक इज द स्टडी ऑफ जिनोम. जिनोमची स्टडी जी आहे, ठीक आहे बेटा, जिनोमची स्टडी ज्याच्यात केली जाते त्याला जिनोमिक म्हणा. आणि स्टडी कशी केली जाते, त्याचे अनालिसिस करणे, पृथक्करण करणे, जीन्सचं सिक्वेन्स लावणे आणि जीन्सची संख्या मोजणे, त्याचा आराखडा तयार करणे. तर दीज 3 थिंग्स आर इम्पॉर्टंट इन द स्टडी ऑफ जिनोमिक. दॅट्स वाय वी कॉल देम जिनोमिक्स. ठीक आहे. त्यानंतर त्यांचे फंक्शन सुद्धा बघणं, जीनचे फंक्शन सुद्धा बघणं फार गरजेचं आहे. पुढे, द सिक्वेन्सिंग ऑफ Yeast, Drosophila, mouse genome was done in order to facilitate the comparative study between the human and other organism commonly used for genetic study in laboratory. वाक्य बघा, कंपॅरेटिव्ह स्टडी करायची होती आपल्याला आणि त्या कंपॅरेटिव्ह स्टडीसाठी माय डिअर स्टुडंट काय केले की सिक्वेन्स काढलाय. ईस्ट, सॅक्रोमायसिस ईस्ट, किण्वपेशी, ड्रॉसोफिला माहिती आहे आपल्या सगळ्यांना, त्याच्यानंतर माऊस जिनोम, हे डन केलेलं आहे त्यांनी. का? इन ऑर्डर टू फॅसिलिटेट कंपॅरेटिव्ह स्टडी करायची होती त्यांना बिटवीन ह्युमन आणि अदर ऑर्गॅनिझम आहेत. मानवाचे जे काही जिनोम आहेत आणि अदर ऑर्गॅनिझमचे जे काही जीन्स किंवा जिनोम किंवा जेनेटिक मटेरियल आहे, ह्याची स्टडी करण्यासाठी त्यांनी सिक्वेन्स तयार केलेले आहेत ईस्टचे, ड्रॉसोफिलाचे आणि माऊसचे, आणि त्याची तुलना कंपॅरेटिव्ह स्टडी केली ह्युमन बिईंग सोबत. तर मग समजू शकलं, कारण डायरेक्ट ह्युमनच्या जीनचं कधीच काही केलेलं नाही, कंपॅरेटिव्हली स्टडी केलेली आहे. सेव्हरल ऍडिशनल जिनोम आर नाउ आयदर ऍक्टिव्हली बिईंग सिक्वेन्स्ड ऑर strongly considered for the sequence. बघा, लक्षात घ्या, आपल्याकडे सेव्हरल ऍडिशनल जिनोम्स आहेत. ऍडिशनल जिनोम, आता जिनोम तर परत परत सांगायची गरज नाही. जिनोम इज द टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमचा संपूर्ण त्याचा जेनेटिक मटेरियल जे आहे, त्या जेनेटिक मटेरियलला आपण जिनोम म्हणू. मग आता हे सिक्वेन्स केले गेलेले आहेत, शोधले गेलेले आहेत, सिक्वेन्स लावलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझमच्या जिनोमचा, वेगळे वेगळे ऑर्गॅनिझम. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. उदाहरणार्थ कोणत्या कोणत्या ऑर्गॅनिझमचा जिनोम शोधला गेला किंवा त्याचे सिक्वेन्स लावले गेले. उदाहरणामध्ये अनेक प्रकारचे मायक्रोब्स आहेत, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तर मेनली असणार आहे, हनी बी आहे, मधमाशी, प्लांट मध्ये टोमॅटो आहेत आणि अदर क्रॉप्स आहेत. यांच्या जेनेटिक मटेरियलचं सिक्वेन्स लावलेला आहे बेटा.
यांच्या जेनेटिक मटेरियलचं सिक्वेन्स लावलेलं आहे. ठीक आहे. आता ही जी आपली जिनोमिकची स्टडी आहे ती दोन प्रकारे करता येते. जिनोमिकची स्टडी दोन प्रकारे, एक स्ट्रक्चरल जिनोमिक आणि दुसरं फंक्शनल जिनोमिक. काय असणार आहे स्ट्रक्चरल जिनोमिक मध्ये? रचनात्मक जिनोमिक्स. उदाहरणामध्ये जीनला मॅप करायचं, मॅप याने नकाशा आराखडा तयार करणे, त्याचं सिक्वेन्स लावायचं जीन्स. वन मोर थिंग वी नीड टू ऍड हिअर की जीन्स आर ऑलवेज प्रेझेंट इन अ सिक्वेन्स. दे आर नॉट हिअर अँड देअर scattered. They are present in sequence. So first of all you made their map, second one their sequence, and third one you just need to micro study them. त्यांचं स्ट्रक्चर काय, त्यांचं फंक्शन काय, म्हणजे तुम्ही अनालिसिस ऑफ जिनोम करा. पहिल्यांदा जीनचे मॅपिंग करा, नंतर सिक्वेन्सिंग करा आणि नंतर अनालिसिस करा. मॅप करणे म्हणजे मोजा, मोजल्यानंतर त्यांना सिक्वेन्सने अरेंज करा, त्याच्यानंतर त्यांचं अनालिसिस करा. त्यांचं पोझिशन काय, फिजिकली ते लोकेट कुठं करतात, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास म्हणजे अनालिसिस. हे झालं स्ट्रक्चरल जिनोमिक. फंक्शनल जिनोमिक काय, तर काही नाही, स्टडी ऑफ फंक्शन ऑफ ऑल जीन सिक्वेन्स. आता तुम्ही जीनचे जेवढे सिक्वेन्स वर स्ट्रक्चरल जिनोमिक मध्ये केलेत ना, स्ट्रक्चरल जिनोमिक मध्ये जेवढे सिक्वेन्स केलेत ना, त्या सर्वांचे फंक्शन्स काय बघून घ्या. ऑल जीन फंक्शन्स आणि त्याच्यानंतर त्यांचं एक्सप्रेशन इन द ऑर्गॅनिझम, आणि ऑर्गॅनिझम मध्ये ते कसे एक्सप्रेस करतात, ऑर्गॅनिझम मध्ये कसे एक्सप्रेस करतात. उदाहरणामध्ये ते कोणता गुणधर्म दाखवतात थोडक्यामध्ये. तसं आपण मेंडेल साहेबांमध्ये, मेंडेल साहेबांच्या जे काही लॉ होते त्या लॉचा अभ्यास करत असताना वी शुड बेटर अंडरस्टँड देअर. तिथं आपण असं म्हणलेलं आहे की ते जे काही एक्सप्रेशन्स आहेत ते एक्सप्रेशन पुढच्या पिढीमध्ये जातात, तर ते कसे एक्सप्रेस होतात. ठीक आहे ना बेटा. तर हे फार गरजेचं आहे. तर हे फंक्शनल जिनोमिक्स मध्ये होतं. स्ट्रक्चर मध्ये त्यांचं मॅप, सिक्वेन्स, MSA म्हणू आपण त्याला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग स्टडी करणे फंक्शनची, म्हणजे फंक्शनल जिनोमिक. वेगळं काहीच करायची गरज नाही. चला आता त्यांचे ऍप्लिकेशन्स बघू. स्टेट बोर्डला प्रश्न येऊ शकतो की जिनोमिक्सचे ऍप्लिकेशन्स काय आहेत, लिहा. पहिलं लिहू बेटा, इम्प्रूव्हमेंट ऑफ द क्रॉप. क्रॉपचं इम्प्रूव्हमेंट आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्युमन हेल्थ, मानवाच्या आरोग्यासाठी कसा लाईव्ह त्यांचा हे करता येईल ते एक बघणं, मानवाच्या आरोग्यासाठी, मानवाच्या हेल्थसाठी. आणि लाईव्ह स्टॉक, जनावरं जी आहेत त्या जनावरांसाठी कसा जिनोमिकचा उपयोग होतो ते एक. त्यानंतर दी नॉलेज अँड अंडरस्टँडिंग अक्वायर्ड फ्रॉम द जिनोमिक. आता जिनोमिकची जी जी स्टडी करतील, दोज सायंटिस्ट और दोज रिसर्चर कॅन अक्वायर द नॉलेज अँड अंडरस्टँड. माहिती आणि समजून घेणे ह्या दोन गोष्टी, माहिती बी मिळवतील आणि समजून बी घेतील ना. मग समजून घेतल्यावर आणि माहिती घेतल्यावर आम्ही त्याचा उपयोग कुठे करतो. acquired from the genomics research can be applied in the number of different sector. आणि त्या माहितीचा वापर वेगवेगळ्या सेक्टर मध्ये आम्ही करू शकतो, क्षेत्रामध्ये. इन्क्लुडिंग काय, इन्क्लुडिंग तर इन्क्लुडिंग तर नॉलेज आणि अंडरस्टँडिंग. नॉलेज आणि अंडरस्टँडिंग आपण अक्वायर करतो जिनोमिक रिसर्च मधून, and we are using and apply that particular type of information in the different section. मग कोणत्या डिफरंट सेक्शन मध्ये आपल्याला ते नॉलेज वापरायचं, तर these knowledge are used or applied in the मेडिसिनल फील्ड असेल, मेडिसिन फील्ड असेल, बायोटेक्नॉलॉजीची फील्ड आहे आणि सोशल सायन्सेस आहेत. म्हणजे इन दॅट फील्ड वी आर युजिंग द नॉलेज अँड अंडरस्टँडिंग विच वी अक्वायर फ्रॉम दी जिनोमिक रिसर्च. ठीक आहे ना, तिथं वापरा. इट हेल्प द ट्रीटमेंट
ऑफ जेनेटिक डिसऑर्डर. बेटा जेनेटिक डिसऑर्डर माहिती आहेत ना, वेगवेगळ्या प्रकारचे जेनेटिक डिसऑर्डर असतात आणि त्या डिसऑर्डरचं ट्रीटमेंट करण्यासाठी आम्ही काय करू शकतो, तर ह्या नॉलेजचा आणि अंडरस्टँडिंगचा यूज करू शकतो. ठीक आहे बेटा. त्यानंतर मग हे जीन थेरपीचा वापर त्यात करायचा. आता जीन थेरपी दोन प्रकारची असते. सोमॅटिक जीन थेरपी आहे बेटा आणि जर्म सेल जीन थेरपी आहे, जी आपल्याला पूर्वीच्या सिलेबसमध्ये लास्ट इयरच्या सिलेबसमध्ये 12th सायन्सला होती अगोदरच्या, तुमच्या सिलेबसला नाही आहे. तर जीन थेरपी इज ऑफ टू टाइप. If the disorder related to the somatic cell, then somatic gene therapy takes place. And the disorder related to the germ cell, then it is germ cell किंवा सेल जर्मलाईन सेल थेरपी असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. एक डोक्यात तुमच्या असू द्या. जिनोमिक इज युज्ड इन द ऍग्रिकल्चर टू डेव्हलप, शेतीमध्ये त्याचा वापर करायचा टू डेव्हलप ट्रान्सजेनिक क्रॉप हॅव्हिंग डिझायरेबल कॅरेक्टर. बेटा ट्रान्सजेनिक क्रॉप आपल्याला तयार करायचे आहेत. आता ट्रान्सजेनिक क्रॉप म्हणजे काय? ट्रान्स आणि जेनिक. ट्रान्स मीन्स ट्रान्सफर करणे, जेनिक मीन्स जेनेटिक मटेरियल. तर जेनेटिक मटेरियल आपण एका प्लांट मधून दुसऱ्या प्लांट मध्ये ट्रान्सफर करू शकतो आणि त्या नवीन प्लांट मध्ये आपल्याला डिझायरेबल कॅरेक्टर्स मिळतात. डिझायरेबल कॅरेक्टर म्हणजे कोणते? दोज कॅरेक्टर विच आर युजफुल कॅरेक्टर्स, जे युजफुल आहेत. उदाहरणामध्ये प्लांटच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा तर मोर अँड मोर अमाऊंट मध्ये आपल्याला यील्ड मिळणे, डिसीज रेजिस्टन्स कॅपॅसिटी असणे, त्याच्यानंतर बेटा हाय न्यूट्रिएंट प्रोड्युसिंग ॲबिलिटी असणे, तर ड्रॉट अफेक्टेड म्हणजे ड्रॉट रेजिस्टन्स, दुष्काळाला रेजिस्ट करण्याची क्षमता असणे. दीज आर सम डिझायरेबल कॅरेक्टर विच इज नॉर्मली इंट्रोड्युस्ड इन द ट्रान्सजेनिक क्रॉप. ट्रान्सजेनिक क्रॉप मध्ये हे आपण करू शकतो. चला त्यानंतर genomic marker developed in the genomics have been application in the forensic analysis. न्याय वैद्यक शास्त्र असे आपण त्याला म्हणतो, फोरेन्सिक सायन्स आहे. त्या फोरेन्सिक सायन्स मध्ये आपल्याला जेनेटिक मार्कर हे खूप गरजेचे असतात आणि जेनेटिक मार्कर म्हणजे कोण? जी इंट्रोड्यूस केलेली जी जीन असतात त्यांना आपण जेनेटिक मार्कर असे म्हणतो. तर त्यांचा वापर जो आहे तो आपल्याला फॉरेन्सिक अनालिसिस मध्ये जोरदार होतो. ठीक आहे. जिनोमिक कॅन लीड टू इंट्रोड्यूस न्यू जीन इन द मायक्रोब. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, जिनोमिक मध्ये आपल्याला इंट्रोड्यूस करता येतो न्यू जीन. जिनोमिक्स मध्ये आम्ही काय करतो? एका नवीन जीनला इंट्रोड्यूस करतो, ऍड करतो जीनला. कुणामध्ये? मायक्रोब्स मध्ये. का? टू प्रोड्यूस डिफरंट टाइप ऑफ द प्रोडक्ट, लाईक एन्झाईम प्रोड्यूस करायचा असेल, एखादा थेरप्टिक प्रोटीन तयार करायचा असेल किंवा बायोफ्युएल तयार करायचे असतील, जैव इंधन. तर माय डिअर स्टुडंट, हे सगळं करण्यासाठी आपल्याला जीन इंट्रोड्यूस करावा लागेल एखाद्या मायक्रोबच्या त्याच्या ओरिजिनल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन मध्ये. अँड दिस विल हॅपन इन दी जिनोमिक्स. आणि हे आपल्याला जिनोमिक मध्ये करता येईल. साधी गोष्ट आहे. ह्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी आहे. बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर मध्ये ह्यातले बरेचसे कन्सेप्ट क्लिअर होण्याला मदत होईल. आपल्याला 3 ते 4 चॅप्टर जेनेटिक्स मध्ये आहेत, ज्याचा क्लिअर अभ्यास झाला की संपलं बेटा. बाकी अवघड असं काहीच नाही. चला लेट्स नाऊ डिस्कसिंग अबाउट दी ह्युमन जिनोम प्रोजेक्ट काय आहे. आता जिनोम तर कळलाय. आतापर्यंत आपल्या डिफरंट क्रॉपचा जिनोम बघितला, ॲनिमलच्या जिनोमच्या बाबतीत थोडीशी चर्चा केली. राईट नाऊ वी आर स्टार्ट डिस्कसिंग अबाउट द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट काय आहे. त्याला शॉर्ट मध्ये आपण HGP म्हणू. इट वॉज इनिशिएटेड इन 1990 अंडर द इंटरनॅशनल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन. बघा काय ह्याच्यात कन्सेप्ट काहीच नव्हता ना. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट याची सुरुवात 1990 मध्ये झाली आणि कुणी केली? अंडर कुणाच्या मार्गदर्शनाखाली? इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशनचं जे प्रशासन होतं त्यांनी सुरुवात केली, ज्याला इथं सुद्धा शॉर्ट मध्ये आपण ह्युगो असे म्हणतो. ठीक आहे.
आता दिस प्रोजेक्ट वॉज कोऑर्डिनेटेड बाय, हे समन्वयक कोण होते, ह्या प्रोजेक्टचे सहकारी कोण कोण होते? यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी, यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द हेल्थ. एमसीक्यू ला प्रश्न विचारला जाईल बेटा की हे कोऑर्डिनेशन कुणाकुणासोबत होतं, तर ते आपल्याला सांगायचंय. चला त्यानंतर ऍडिशनल कंट्रीब्युटर, आता हे सोडून काही ऍडिशनल कंट्रीब्युटर होते युनिव्हर्सिटीज अक्रॉस दी युनायटेड. आता हा बघा पोरांनो थेरोटिकल पार्ट आहे, ठीक आहे ना. कोण कोण होतं, किती माणसं होती, कोण कोण होतं, कन्सेप्ट तर नाही याच्यामध्ये, कन्सेप्ट पुढे आहे. युनायटेड स्टेट्सच्या युनिव्हर्सिटीज होत्या, इंटरनॅशनल पार्टनर होते, ते युनायटेड किंगडम मधले, फ्रान्स मधले, जर्मनी असेल, जपान, इंडिया आणि चायना, इतक्या देशातले पार्टनर्स एकत्र होते ते युनायटेड स्टेटमध्ये. यांचा उल्लेख ऍडिशनल कंट्रीब्युटर म्हणून आपण करू शकतो. चला एक्झॅक्ट HGP फॉर्मली बिगेन 1990. बरोबर आहे. HGP जे आहे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट नॉर्मली बिगेन कधी सुरुवात झाला, तर तो सुरुवात झालेला आहे 1990 ला आणि तो कंप्लीट झाला 2003 ला, म्हणजे 13 वर्षामध्ये तो पूर्ण झाला. चला HGP इज अ मल्टी नॅशनल रिसर्च प्रोजेक्ट, मल्टीनॅशनल आहे, बहुराष्ट्रीय संशोधन आहे. पण हे का केलं गेलं, हे HGP करण्यामागचं कारण काय? आता इथं प्रोजेक्ट आहे, म्हणजे आता इथं कन्सेप्ट आहे टू डिटरमिन द जिनोमिक स्ट्रक्चर ऑफ ह्युमन. लक्षात घ्या बेटा, दिस इज द एम, हे मुख्य एम आहे. आणि जिनोमिक स्ट्रक्चर ऑफ द ह्युमनचं काय आहे ते सांगायचं होतं. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. आता एम काय आहेत? एम म्हणजे काय? तर एम म्हणजे थोडक्यामध्ये, एम म्हणजे यमदूत नव्हे, एम म्हणजे मुलांनो आणि मुलींनो बेटा त्याचे उद्देश काय आहेत? तर पहिला उद्देश आहे मॅपिंग द एंटायर ह्युमन जीनोम ऍट द लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. मोजायचेत ह्युमन जीनोम न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्सने मोजायचे किंवा त्याचा आराखडा तयार करायचा. कळला? कुणाचा? मानवात जीन्स किती आहेत, मानवात जेनेटिक मटेरियल किती आहे, तर हे एंटायर याने कंप्लीट शोधायचं. हा पहिला उद्देश. टू स्टोर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम द प्रोजेक्ट इन द डेटाबेस. आता हा जो डेटाबेस आहे, तुम्ही जी माहिती कलेक्ट केलेली आहे ती कुठेतरी स्टोअर करणार ना. स्टोर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम द प्रोजेक्ट इन डेटाबेस. तिसरं, टू डेव्हलप द टूल्स अँड टेक्निक्स फॉर अनालिसिस ऑफ द डेटा. हा जो डेटा तुम्ही जमा केलाय त्या डेटाला तुम्हाला अनालायसिस करायचं, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं फंक्शन, त्याचं लोकेशन, व्हेरियस टाइप ऑफ सच ऍस्पेक्ट ऑफ दॅट जीन or genome need to be studied. For that, different type of the tools and techniques need to be developed. आपल्याला त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आणि तंत्र निर्माण करायचे किंवा डेव्हलप करायचे. ट्रान्सफर द रिलेटेड टेक्नॉलॉजी, ही रिलेटेड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करायची टू द प्रायव्हेट सेक्टर सच एज इंडस्ट्रीज. मग ही जी टेक्निक आहे, ही जी टेक्नॉलॉजी आहे, त्या टूल्स, टेक्नॉलॉजी, हे इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायच्यात कुणाला तरी. कुणाला द्यायचे? ते इंडस्ट्रीलाच द्यायचे आहेत, प्रायव्हेट सेक्टरला. तसेच टेकिंग केअर ऑफ लीगल, इथिकल अँड सोशियल इश्यू. आता या तिन्ही प्रकारच्या इश्यूची माहिती मिळवायची आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे बेटा. सोशियल असेल, लीगल असेल, इथिकल असेल, असे इश्यू जे प्रोजेक्ट पासून माहिती निर्माण होईल त्याचं मेंटेन करायचं आहे. HGP वॉज क्लोजली असोसिएटेड विथ द रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ द न्यू एरिया इन द बायोलॉजी. बायोलॉजी मधल्या एका नवीन एरियाच्या डेव्हलपमेंट सोबत ह्याचं असोसिएशन आहे. डू यू अंडरस्टँड मी काय म्हणतो? HGP क्लोजली असोसिएट आहे
रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ द न्यू एरिया इन द बायोलॉजी, त्याला म्हणायचं बायो इन्फॉर्मॅटिक्स. ही एक सायन्सची फील्ड सुद्धा आहे, ह्याच्यात सुद्धा करिअर करता येतं. नेटवर आपण सर्च करू शकता ह्या संदर्भातली माहिती, शिक्षण, कोर्स, सगळं काही. द वर्क ऑफ द HGP हॅज अलाउड द रिसर्च. जो रिसर्चर HGP चं वर्क करतो त्याला एका गोष्टीची परवानगी मिळते, अलाउ होतं, टू बिगिन अंडरस्टँड द ब्ल्यू प्रिंट इन द बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन ऑफ द ह्युमन जिनोम. आता ब्ल्यू प्रिंट तयार करायची, कच्चा आराखडा तयार करायचा, बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन कशाचा, तर ह्युमन जिनोमचा. तर हे कुणाला कळू शकतं, ज्यानं HGP वर वर्क केलंय अशाच रिसर्चरला. Those researcher who works on the HGP can allow to begin to understand the blueprint. त्याला ती ब्ल्यूप्रिंट तयार कर. ब्ल्यू म्हणजे निळ्या रंगाची प्रिंट नव्हे, कच्चा आराखडा. ओके. As the researcher learn about the function of gene, proteins, this knowledge will have the major impact on field like the medicine, biotechnology and life sciences. बघा, ज्या रिसर्चरनं लर्न अबाउट द फंक्शन ऑफ जीन, जे शास्त्रज्ञांनी संशोधकांनी फंक्शन ऑफ द जीन शिकले, लर्न केलं, प्रोटीन लर्न केलं, तर ह्यांचं जे नॉलेज आहे, दिस नॉलेज विल हॅव अ मेजर इम्पॅक्ट. त्याचा खूप मोठा परिणाम होतो कशावर, तर मेडिसिनवर, बायोटेक्नॉलॉजीवर आणि लाईफ सायन्सेसवर. ठीक आहे बेटा. देअरफॉर HGP इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. याच कारणामुळे HGP इम्पॉर्टंट आहे. HGP वॉज टू प्रोव्हाइड अ कम्प्लीट अँड ॲक्युरेट सिक्वेन्स ऑफ 3 मिलियन DNA बेस पेअर दॅट मेकअप द ह्युमन जिनोम. बघा, ह्युमन जिनोम मध्ये 3 बिलियन बेस पेअर DNA चे आहेत असं त्यांना कम्प्लीट आणि ॲक्युरेटली HGP न सांगितलं. 3 बिलियन. ओके. आणि एस्टिमेटेड दॅट की नंबर ऑफ द ह्युमन जीन, आणि त्यांनी फाइंड आउट केलं की अंदाजित नंबर ऑफ ह्युमन मध्ये जीन्स किती असतील. ठीक आहे बेटा. नाउ अबाउट 33,000 जीन हॅव बीन एस्टिमेटेड टू बी प्रेझेंट इन द ह्युमन. बघा, 33,000 जीन ह्युमन बिईंग मध्ये प्रेझेंट असेल असं त्यांनी मानलेलं आहे. द प्रोजेक्ट वॉज ऑल्सो एम्ड, हा प्रोजेक्ट असा सुद्धा एम करण्यात आला, द सिक्वेन्स जिनोम ऑफ द सेव्हरल अदर ऑर्गॅनिझम. आता तो प्रोजेक्ट ना दुसऱ्या सुद्धा ऑर्गॅनिझमचं काय केलेलं आहे मुलांना आणि मुलींना, सिक्वेन्स तयार केला. ह्युमन बिईंगचा केला, त्याच्यासोबत दुसऱ्यांचा. उदाहरणार्थ कुणाकुणाचा केला, ई कोलाय बॅक्टेरिया, सिनोरॅप्टिडिस एलिगन्स, हा काय आहे, ते एक फ्री लिव्हिंग असणारा नॉन पॅथोजेनिक एक निमॅटोड आहे. त्याच्यातल्या बी जीन्सचा नंबर किती आहे हे शोध लावला. सॅक्रोमायसिस सेरिविशियाई, ज्याला ईस्ट म्हणतो, त्याचा बी शोध लावला. ड्रॉसोफिला फ्रूट फ्लाय, फळमाशी, याच्यामध्ये बी जीन्स किती असतील शोध लावला. तसेच प्लांटचा विचार केला तर राईस आणि अरेबिडॉप्सिस थॅलियाना नावाच्या वनस्पतीज आहेत, त्या वनस्पतीमध्ये, त्या क्रॉपमध्ये सुद्धा शोधून काढलेला आहे बेटा ह्यांनी नंबर ऑफ जीन्स किती आहेत. त्यानंतर माऊसच्या बाबतीत सुद्धा शोधून काढलं, ज्याला मस्क्युलस म्हणतो. कंप्लीट जिनोम सिक्वेन्स ऑफ दीज मॉडेल, हे जे मॉडेल आहेत त्यावर नाव सांगितले ना, तर यांचे जे काही केले कंप्लीट सिक्वेन्स तयार केलेले आहेत. का तयार केले तर ते आपल्याला युजफुल आहेत बेटा. कशासाठी, कंपॅरेटिव्ह स्टडी दॅट विल अलाउ द रिसर्चर टू स्टडी द जीन फंक्शन इन दोज ऑर्गॅनिझम. आणि त्या ऑर्गॅनिझम मध्ये काय काय फंक्शन त्या जीन्सचे आहेत हे सुद्धा त्यांना आरामात कळू शकतं. त्यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं. आय होप हा प्युअरली थेरोटिकल पार्ट होता, तरी पण याला इग्नोर करून नाही चालणार. वी जस्ट नीड टू फोकस इक्वली. ठीक आहे, त्याच्यावर सुद्धा इक्वली फोकस करायचं आहे. आय होप दॅट आय थिंक यू शुड better understand this part also. So till then, goodbye. God bless you all, my dear child.